काल रात्री आपण बघितलं की येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांसोबत शेवटलं भोजन केलं आणि त्या भोजनाद्वारे त्यांनी आपली सेवा त्याच्या शिष्यांना दाखवून दिली. तो प्रभू येशू ख्रिस्त जो जगाचा निर्माण करता होता, त्याच्या शब्दाने फक्त सगळ्या सृष्टीचा निर्माण केला आणि तो प्रभू येशू ख्रिस्त एकदम खालच्या दरात येऊन त्यांनी त्या शिष्यांचे पाय धुतले. ही सेवा ती फक्त नम्र करून स्वतःला आणि दुसऱ्यांना प्रेम दाखवून त्याने त्या ठिकाणी आपल्याला एक दर्शन किंवा मग एक काय म्हणतात त्याला, एक नमुना त्यांनी साजरा करून त्या शिष्यांना दिलेला आहे. प्रभू येशूला सगळ्या गोष्टी ठाऊक होत्या की उद्या काय होणार आहे. त्या प्रभूला सगळ्या गोष्टी माहिती होत्या की मध्यरात्री काय होणार आहे त्याच्यासोबत. तरी देखील त्याने त्याच्या शिष्यांसोबत सेवा या ठिकाणी केली प्रियांनो. आणि आज जेव्हा आपण त्याने उद्गारलेले जे 7 वाक्य आहेत त्या वाक्यांमध्ये प्रवेश करत असताना माझा असा विश्वास आहे आणि माझी अशी विनंती आहे की आपण सगळ्यांनी प्रार्थनापूर्वक या वचनांमध्ये आपण बघूया. या ठिकाणी जेव्हा आपण बघतो पहिल्या वचनात किंवा पहिल्या उद्गारामध्ये आपण बघतो की लुका रचित सुसमाचार याचा 23वा अध्याय आणि वचन 34 मध्ये येशू म्हणतो, हे पिता त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत त्यांना जाणव नाही, त्यांना ठाऊक नाही. आज जेव्हा आपण या प्रभू येशू ख्रिस्ताला त्या क्रूस खांबावर वधस्तंभावर पाहतो तेव्हा खूप काही गोष्टी आपल्या मनामध्ये येतात. खूप काही गोष्टींचा आपण विचार करू शकतो, कारण तो प्रभू येशू ख्रिस्त यावेळी त्या वधस्तंभावर आहे आणि त्या वधस्तंभावरून तो परमेश्वराला प्रार्थना करत आहे. आणि प्रार्थना देखील बघा त्या ठिकाणी असं म्हटलं, हे पिता, फादर, हे पिता म्हणून संबोधित करण्यात आलं आहे आणि असं म्हटलं आहे की त्यांना क्षमा कर. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला काय असं झालं, त्याला काय वाटलं की जे समोर लोक आहेत, ज्या लोकांनी त्याचा वध केला, ज्या लोकांनी त्याला पुष्कळ मारलं, ज्या लोकांनी त्याच्यावर हसले, जे लोक त्याच्या चेहऱ्यावर थुंकून आले, अशा लोकांसाठी तो आपल्या पिताजवळ प्रार्थना करत आहे. आणि ही प्रार्थना साधी नाही आहे, ही प्रार्थना त्यांना क्षमा करण्यासाठी आहे. आणि फार मोठी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त या वधस्तंभावरून पहिलं वाक्य या ठिकाणी देत आहे. जर आपण या क्षणाचा विचार केला आणि त्या घटनेचा जर चांगल्या प्रकारे विचार केला तर ती घटना एक वेगळ्याच प्रकारची या ठिकाणी दिसून येत आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त गावागावांमध्ये जाऊन आलेला व्यक्ती होता. हा प्रभू येशू ख्रिस्त जिथे कुठे जात होता त्या ठिकाणी एक क्राऊड घेऊन जात होता. हा प्रभू येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी त्याने मिनिस्ट्री केली त्या ठिकाणावरून कोणीही दुःखी गेलेलं नव्हतं. सगळे आनंदात आपल्या घरी जात होते. असे प्रत्येक क्षण आपण बघितले, प्रत्येक घटना नवीन करारामध्ये बघितले तर आपण एक आनंदाचा मेसेज प्रभू येशूच्या जीवनामधून बघतो. परंतु आज तो या वधस्तंभावर आहे आणि जेव्हा तो या वधस्तंभावर आहे मोजके लोक त्या ठिकाणी दिसून येत आहेत. चांगली वेळ होती तेव्हा खूप लोक होते, परंतु जेव्हा परिस्थिती वाईट होती फार कमी लोक त्या ठिकाणी दिसून आले. आपल्या जीवनातही अशा फारशा गोष्टी असतात. मी त्यांना हायलाईट करणार नाही, परंतु तुम्ही समजू शकता. चांगली वेळ आणि वाईट वेळ.
प्रभू येशूच्या जीवनात ह्या गोष्टी झालेल्या आहेत प्रियानो, आणि म्हणून आपल्या जीवनात हे होणार आणि होणारच आहे. म्हणून त्या गोष्टीसाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सगळ्यांना तयार करू इच्छितो. पहिलं जे उद्गार या ठिकाणी दिलं आहे, त्याला माहिती होती की आपले शिष्य ज्यावर तो इतका विश्वास ठेवत होता, हा असा शिष्य होता, खूप क्लोज मानला जात होता, आणि त्या शिष्याला प्रभू येशूने पैशाची जबाबदारी दिलेली होती, एक मोठं रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली होती, तरी देखील त्या व्यक्तीने परमेश्वराचा धिक्कार केला. शेवटल्या दिवशी आपण बघतो की काही पैशांचा हिशोब त्याला सोपवलेला होता, परंतु तरी देखील त्या शिष्याने प्रभू येशूची फसवणूक करून त्याला पकडण्यासाठी मदत, त्या रोमन सोल्जरला किंवा सैनिकांना मदत केली. त्याचा आपला जो शिष्य होता, ज्याच्यावर त्यांनी एक प्रॉमिस किंवा वायदा केला होता की मी तुझ्या वर एक मंडळीची स्थापना करणार, आणि तो व्यक्ती देखील प्रभू येशूचा इन्कार करायला लागला. आणि फक्त एक वेळा नाही तर 3दा त्या व्यक्तीने, त्या शिष्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा धिक्कार दिलेला आहे प्रियानो. आणि जेव्हा प्रश्न विचारला रोमन साम्राज्याच्या एका व्यक्तीने की तुम्ही त्याला ओळखता का, तर तो म्हणाला की मी त्याला ओळखत नाही, तो कोण आहे मला ठाऊक नाही. असे शिष्य होते. एवढंच नाही तर आपण बघतो की महासभेत त्याला समोर आणलं गेलं. एवढंच नाही तर आपण बघतो की त्याला पिलातासमोर आणलं गेलं, त्याला हेरोदाच्या समोर आणलं गेलं, त्याला पुन्हा पिलाताच्या समोर आणलं गेलं, आणि जिथे तिथे त्याच्यावर फक्त खोटे आरोप आणि दोष लावण्याचा प्रयत्न रोमन साम्राज्याने करण्याचा प्रयत्न केला प्रियानो. आपण बघतो की त्याच्या तोंडावर लोकांनी थुकले देखील, त्याला खूप दोष लावले, त्याला लाथांनी मारलेला आहे, त्याला कोड्यांनी मारलेला आहे, त्याला सैनिकांनी थट्टा केलेला आहे, त्याचा मजाक उडवलेला आहे. आणि त्या या परिस्थितीमध्ये देखील तो एका साध्या मेंढीसारखा काही न बोलता उभा राहून फक्त एक शब्द बोलला, हे पिता त्यांना क्षमा कर, कारण त्यांना माहिती नाही ते काय करत आहे. आपण आता त्या ख्रिस्ताच्या क्रूसावर किंवा वधस्तंभावर बोललेली जी वाणी आहे त्यावर थोडासा लक्ष देऊया. या ठिकाणी असं लिहिलं आहे, हे पिता त्यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत ते जाणत नाही. आणि जो कोणी क्रूसावर चढवले जाते तेव्हा काही गोष्टी ज्या आहेत ते बोलणे एक सामान्य गोष्ट आहे. लोक त्या ठिकाणी वेदना सहन करत होते. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्या वधस्तंभावर होता, त्यांनी कसल्याही प्रकारचं एक नेगेटिव्ह नकारात्मक शब्द बोललेला नाही आहे. जर आपण त्या क्रूस खांबावर असतो तर कदाचित आपल्या मनातून काही नेगेटिव्ह शब्द आले असते. आपण कदाचित जे गव्हर्नमेंट आहे त्यांना बोललो असतो, आपण कदाचित ज्यांनी आपल्याला मारलंय त्यांना शिवा दिली असती, आपण कदाचित खूप काही गोष्टी बोललो असतो ज्यांनी आपल्याला मारलं त्यांच्या विरुद्ध. परंतु बघा, प्रभू येशू त्याच्याकडे इतकी शक्ती होती की त्याच्या फक्त एका शब्दाने सूर्य आणि चंद्राची स्थापना या ठिकाणी झाली. शब्द आला आणि निर्माण झाले. या इतक्या पॉवरफुल शक्तिशाली प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं मुख एक शब्द देखील त्या ठिकाणी बोललेलं नाही. आणि जो शब्द त्यांनी बोललेला आहे तो एक पॉझिटिव्ह शब्द म्हणून या ठिकाणी बोलला आहे, आणि तो शब्द म्हणजे दुसऱ्यांसाठी बोललेला आहे. प्रियांनो, जो देहधारी असून आमच्यामध्ये आला आणि तो क्रूसवर चढला, त्याला इतकी सामर्थ्य आहे की तो एक त्यांनी जर इशारा केला असता तर पूर्ण स्वर्ग खाली येऊन पूर्ण पृथ्वीचा काय म्हणतात त्याला उद्ध्वस्त करून टाकलं असतं. परंतु तरी देखील तो शांतपणे त्या क्रूस खांबावर होता आणि फक्त एक प्रार्थना केली, त्यांना क्षमा कर. किती मोठं मन त्या ठिकाणी प्रभू येशू आपल्याला दाखवत आहे. किती काही गोष्टी आपण परमेश्वराकडून प्रभू येशूकडून शिकू शकतो. प्रियांनो,
या प्रभूला इतकी शक्ती असूनही पहा तो किती दयाळू प्रभू येशू झाला आणि म्हणतो की हे पिता त्यांना क्षमा कर. प्रियांनो, जेव्हा आपण 7ही वाक्ये एक सोबत वाचली तर पहिला जो शब्द आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वतःसाठी काही नाही मागता तो दुसऱ्यांसाठी मागत आहे. या ठिकाणी जर आपण त्या पनिशमेंटमध्ये किंवा त्या सजामध्ये असतो तर नॅचरली एक मनुष्य म्हणून आपण स्वतःसाठी मागतो. आपण जर कोणत्या त्रासामधून जात असलो तर आपली प्रार्थना तीच असते, हे प्रभू मला त्रासातून काढ, मला शक्ती दे, मला ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी दे, पैसा असो, फॅमिली प्रॉब्लेम असो, कोणत्याही गोष्टी असो. परंतु या ठिकाणी प्रभू येशू आपल्याला त्या वधस्तंभावरून शिकवू इच्छितो की आपल्यासाठी नव्हे तर दुसऱ्यांसाठी प्रार्थना करा. तो जो प्रभू येशू आहे त्याच्या हातामध्ये संपूर्ण जग होतं. एका मिनिटामध्ये ज्या गोष्टी हव्या आहेत त्या होऊ शकल्या असत्या, परंतु तसं काही त्यांनी केलं नाही. त्यांनी फक्त दुसऱ्यांसाठी प्रार्थना या ठिकाणी केली. पहिलं वाक्य आणि शेवटलं वाक्य जर बघितलं तर त्या दोन्ही वाक्यांमध्ये खूप डिफरन्स आपल्याला दिसून येतो. प्रभू येशूने सुरुवातीला प्रार्थना केली त्या क्रूसखांबावर आणि शेवटी देखील प्रार्थना केली. पहिली जी प्रार्थना त्यांनी केली ते दुसऱ्यांसाठी केली आणि शेवटली जी प्रार्थना होती ते स्वतःसाठी केली. काय आज आपण त्या प्रार्थनेचं वापर करतो का? पुष्कळशे चर्चेस आहेत, मी 2-3 चर्चेसमध्ये बघितलं पण आहे, ते लोक स्वतःसाठी प्रार्थना करतात परंतु दुसऱ्यांची वेळ आली तर ते करत नाही, इन्कार करतात, रिजेक्ट करतात. काही गोष्टी असतात त्यामुळे ते लोक एकमेकांचे चेहरे पण बघत नाही. परंतु प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला त्या लोकांनी मारलं, त्या लोकांनी त्याच्या चेहऱ्यावर थुंकून आले, त्या लोकांनी थट्टा केला, त्या लोकांनी त्याचं रक्त काढलं, जखमी केलं, तरी देखील प्रभू येशू त्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे प्रियांनो, आणि म्हणत आहे की त्यांना क्षमा करा. त्याने निस्वार्थप्रमाणे स्वतःपेक्षा आधी दुसऱ्यांबद्दल विचार करण्याचा गुण हा प्रभू येशू आपल्या शिष्यांना कदाचित त्या ठिकाणावरून शिकवू इच्छित होते. पण पुष्कळशे लोक आहेत या ठिकाणी वेगळ्या रीतीने करतात आणि ही जी वेगळी पद्धत आहे ती प्रभू येशूने शिकवलेली पद्धत नाही, ती प्रभू येशूने शिकवलेली शिकवण नाही. म्हणून प्रियांनो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जर तो एक देहधारी मनुष्य असून देखील तो परमेश्वरासोबत या ठिकाणी बोलत आहे जेणेकरून दुसऱ्यांना पापाची क्षमा मिळेल, अशा परमेश्वराकडून, अशा प्रभू येशूकडून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला या ठिकाणी भेटत आहे. या ठिकाणी आपण बघतो की त्याने असे म्हटले, मानवाचा पुत्र म्हणून नाही की त्याची सेवा केली जाईल, परंतु की तो इतरांची सेवा करेल आणि अनेकांचे उद्धार करण्यासाठी आपले प्राण देईल. प्रियांनो, स्वर्गातून देहधारी मनुष्य या पृथ्वीवर आला आणि फक्त 30-33 वर्ष जगला, परंतु त्या जगण्यामध्ये त्याने इतकं सारं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट या पृथ्वीवर टाकलं होतं की त्या काळापासून तर आजपर्यंत लोक त्या प्रभू येशू ख्रिस्ताची वर्शिप करतात, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव गाजवलं जातं. प्रियांनो, तो एक व्यक्ती ज्याने ख्रिश्चन धर्माची स्थापना केली, त्या एक व्यक्तीद्वारे आज पूर्ण जगामध्ये इतके सारे चर्चेस झाले की आपण आज काउंट पण करू शकत नाही. तो एक व्यक्ती स्तब्ध उभा राहिला आणि परमेश्वराच्या किंगडमसाठी, परमेश्वराच्या राज्यासाठी त्याने सुवार्ता केली आणि त्या सुवार्ता करत असताना कितीतरी त्यांचा छळ झाला असेल, कितीतरी लोकांनी त्याला बोलले असेल, कितीतरी लोकांना त्याला रिजेक्ट केलं असेल, कारण तो गरिबीचं जीवन या ठिकाणी जगलेला होता. प्रियांनो, त्या काळामध्ये पुष्कळशे, जसं इंडियामध्ये कास्ट सिस्टम होतं, आपण त्या राज्यामध्ये पण बघू शकतो की पुष्कळशे खालच्या दराचे लोक होते, वेगवेगळ्या पद्धतीने लोक जगायचे आणि गुलाम लोक पण होते. आणि या लोकांमध्ये असून देखील त्या प्रभू येशू ख्रिस्ताने सेवा केली आणि ज्याचं रिझल्ट आज आपण सगळे आहोत. प्रियांनो,
त्याने असे म्हटले, हे पित्या, त्यांना क्षमा कर. याचा अर्थ आहे की त्याने जे काही प्रचार केला होता, जो काही संदेश त्याच्या जीवनामध्ये त्यांनी दिला होता लोकांना, तो आज पूर्ण करत दिसत आहे. शेवटच्या क्षणी जेव्हा तो वधस्तंभावर आहे, जो काही प्रचार त्यांनी केला तो त्याच्या जीवनातून आपल्याला दाखवू इच्छित आहे. आणि हा प्रभू येशू फक्त प्रचार करणारा नव्हता, तर जो तो प्रचार करत होता तो स्वतः अगोदर आपल्या जीवनामध्ये आचरण करून दुसऱ्यांना सांगायचं. आणि तेच उदाहरण आपण या वधस्तंभावर बघू शकतो. कारण त्याने जो प्रचार केला, असं सांगितलं आहे की मी तुम्हाला सांगतो, तुमच्या बैऱ्यावर प्रेम करा आणि ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांच्यासाठी प्रार्थना करा. मत्तई 5 अध्याय आणि 44 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. तेच आपण या वधस्तंभावर बघत आहोत. त्याच गोष्टी प्रभू येशूंनी जेव्हा प्रचार केला, त्या सेम गोष्टी वधस्तंभावर प्रभू येशू दाखवत आहे, एक उदाहरणार्थ म्हणून. आणि जेणेकरून जे लोक त्याला बघत होते ते दुसऱ्यांना लोकांना सांगतील की प्रभू येशू ख्रिस्ताने जे प्रचार केलं 3.5 वर्ष, ते संपूर्ण त्या वधस्तंभावर त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि म्हणून तो प्रार्थना करत होता त्यांच्यासाठी ज्यांनी त्याला त्रास दिला. लूका रचित सुसमाचार याचा 6 अध्याय आणि 28 वचनामध्ये असं लिहिलं आहे की जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या आणि ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांच्यासाठी देखील तुम्ही प्रार्थना करा. वचन प्रभू येशूंनी जे प्रचार केलं ते या वधस्तंभावर पूर्ण करत आहे. खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. एकाने जर आपल्याला शिवाय दिली, आपण 2 देऊन येणार. आजचं जग असं आहे. परंतु प्रभू येशू आपल्याला सांगत आहे की त्यांच्यासाठी प्रार्थना करा. शाप दिलं, तुम्ही आनंद करा आणि प्रभू येशू बघून घेईल. त्यांच्यासाठी प्रार्थना करू. प्रियांनो, कोणीही जीवनभर नाट्य करू शकतो, चांगलं असण्याचा दिखावा करू शकतो, परंतु जेव्हा शेवटची वेळ येते, जो रियल आहे, जो खरा कॅरेक्टर आहे, तो नेहमी बाहेर येतो. आणि तेच प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी दाखवून, तो जसा जीवनभर राहिला तसंच त्या क्रूसखांबावरून तो आपल्या शिष्यांना आणि लोकांना दाखवू इच्छित होता. कारण त्याच्या जीवनामध्ये प्रेम आणि प्रार्थना दिसून येत होती. आणि पण प्रभू येशूने आधीच करून दाखवले की मग आपण आपणाकडून अपेक्षा करतो की आपणही तसेच करू का. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला नम्र केलं. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला नम्र खालच्या दर्जात करून लोकांसाठी प्रार्थना केली. काय आज आपण करू शकत नाही का? काय आज आपण त्या प्रभू येशू ख्रिस्तासारखी प्रार्थना करू शकत नाही का दुसऱ्यांसाठी? काय आज आपण प्रभू येशू ख्रिस्तासाठी गावागावात जाऊन त्याच्या नावाची सुवार्ता सांगू शकणार नाही का? प्रभू येशू म्हणतो की जो तुम्हाला शाप देतो त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जर आपण त्याच्या वचनामध्ये जे शब्द त्यांनी बोलला त्याच्याकडे जर लक्षपूर्वक बघितलं, तर त्याचा पहिला शब्द असा होता, हे पिता. आणि हा जो शब्द होता त्याच्या तोंडातून निघाला, त्याचा अर्थ कितीही कठीण काळ असो, कितीही दुःख असो, त्याचा विश्वास त्याच्या पित्या परमेश्वरासोबत दाखवत होता. ती स्थिती बघा, तुम्ही इमॅजिन करा. ती स्थिती जी होती, वधस्तंभावर प्रभू येशूला खेळण्यात आलं. त्या स्थितीमध्ये प्रभू येशू कदाचित खूप वीक झाला असेल, कारण रक्तस्राव खूप होता, त्याला स्वेटिंग होत होती. पण तरी देखील त्याचं जे रिलेशनशिप होतं पित्याबद्दल, ते आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. जर कोणीही दुसरा व्यक्ती असला प्रियांनो, तर ते निर्दोष असूनही जर त्यांना पनिशमेंट होत असेल, तर आपण बघतो की अशा परिस्थितीमध्ये आपला विश्वास खचून जातो आणि आपल्याला असं वाटते की कोण पिता, कशाला आपल्याला प्रार्थना करायला पाहिजे, कारण मी निर्दोष असूनही तोच परमेश्वर आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम टाकत आहे आणि आपल्याला त्या प्रॉब्लेम म्हणजे आपण
निर्दोष असूनही आपल्या जीवनामध्ये त्रास येत असेल तर आपला विश्वास त्या ठिकाणी खचून जातो. परंतु हा प्रभू येशू ख्रिस्त ठाम आपल्या विश्वासावर उभा राहिला. आणि या ठिकाणी आपण बघतो की त्याच प्रभू येशू ख्रिस्ताने हे पिता असं म्हणून संबोधित करून आपल्या लोकांसाठी प्रार्थना केली. आणि असं म्हटलंय की त्याने फक्त प्रार्थना केली नाही तर त्यांच्या पापाची क्षमा मागितली. असं म्हटलं आहे की हे पिता त्यांना क्षमा कर, कारण ते जाणत नाही ते काय करतात. आणखी एक गोष्ट आपण यात पाहू शकतो की हे अशी वेळ होती, माणूस काहीही बोलत नाही, पण त्याच्या खरी ओळख त्याच्या वर्तनातून दिसून येते. प्रियांनो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला त्या क्रूस खांबावर ठेवलं होतं, मारलं होतं, खिळलं गेलं होतं, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सायलेंट होते, शांत होते. त्यांच्या मुखातून असला कोणताही शब्द निघालेला नाही जेणेकरून ते जे समोर लोक उभे होते त्यांना त्रास होणार, त्यांना लागणार, असा एकही शब्दांचा वापर प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी केलेला नाही. कारण तो त्याचा स्वभाव होता. आणि तो नेहमी प्रार्थना करीत असे. आणि तोच स्वभाव शेवटी या प्रथम वाणीमध्ये आपल्याला दिसून येते. आणि त्याने तो जो स्वभाव आहे आपण या क्रूसावर प्रार्थनेद्वारे आपण बघू शकतो. हा प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्या क्रूस खांबावर होता, त्यांनी बघितलं की लोक न कळता त्याला त्रास देत होते. त्यालाच नव्हे तर प्रत्येक व्यक्तींना जे त्याच्यासोबत होते, प्रत्येकांना त्रासातून जावं लागलं. आणि म्हणून प्रभू येशू त्या ठिकाणावरून प्रार्थना करत आहे. आणि प्रार्थना अशी होती की हे पिता त्यांना क्षमा कर. तर आपण या वचनातून काय शिकतो? आपण काय शिकू शकतो या पहिल्या वाणीतून? ज्या प्रार्थनेत प्रभू येशूने मध्यस्थता केली, ती आपल्याला आणि प्रभू येशू परमेश्वर यांच्यातील जे संबंध जे तुटलेले होते गार्डन ऑफ एडनमध्ये, ते आज पुन्हा एकदा तयार होत आहेत. या ठिकाणी आपण बघतो की आपल्या पापाची क्षमा मिळवण्याचं आश्वासन प्रभू येशू ख्रिस्त या पहिल्या वाणीतून देत होता. तर आजही माझ्या आणि तुमच्या पापासाठी प्रभू येशू प्रार्थना करत आहे. काय आज त्या क्षमेसाठी पात्र आहो का? काय आज आपण त्या क्षमेसाठी तयार आहोत का? मी ख्रिस्ती लोकांमध्ये बोलत आहे, बाहेरच्या व्यक्तींना नाही बोलत. आपल्याला क्षमेची फार गरज आहे. आणि ख्रिस्त त्या पहिल्या वाणीतून आपल्याला शिकवतो, त्यांना क्षमा कर, कारण